पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकार सदस्यांचं मी स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2025 च्या अनुषंगाने काल माननीय राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या 12 नगर परिषदा व 1 नगर पंचायत असे एकूण 13 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोगाने 4/11/25 रोजीच्या आदेशान्वये जाहीर केले। आता नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याकडे एकूण 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत आहे। त्यामध्ये नगर परिषद देगलूर ब वर्ग आणि उर्वरित नगर परिषद सर्व क वर्ग आहेत आणि हिमायतनगर ही नगर पंचायत आहे। तर लोकसंख्या 2011 च्या सेन्सस नुसार आपण जी प्रभाग रचना केलेली आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या पूर्ण आपल्या जिल्ह्यातली नागरिक क्षेत्रातली आहे ती 3,40,624 आणि प्रभाग संख्या जी आहे ते देगलूर नगर परिषद 12, भोकर नगर परिषद 11, धर्माबाद नगर परिषद 11, त्यानंतर किनवट, उमरी, हातगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड यांच्या प्रत्येकी 10 आणि नगर पंचायत हिमायतनगर 17 अशा प्रभागांची संख्या आहे। निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या देगलूर 27, भोकर 22, धर्माबाद 22, किनवट 21, त्यानंतर उमरी, हातगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा यांच्या 20 आणि हिमायतनगर 17 या पद्धतीने 269। मतदारांची संख्या देगलूर 47,539, भोकर 28,257, धर्माबाद 27,256, किनवट 23,420, उमरी 12,780, हातगाव 23,194, मुखेड 25,656, कंधार 22,442, बिलोली 12,702, कुंडलवाडी 12,163, मुदखेड 21,749, लोहा 23,750 आणि हिमायतनगर 17,332। मतदार केंद्रांची संख्या जी आहे ती देगलूर 47, भोकर 31, धर्माबाद 33, किनवट 29, उमरी 16, हातगाव 27, मुखेड 27, कंधार 26, कंधार 20, बिलोली 18, कुंडलवाडी 25, मुदखेड 31 आणि मुदखेड 31, लोहा 21 या पद्धतीने हिमायतनगर 21 या पद्धतीने 351 आपल्याकडे केंद्र सगळे आहेत। केंद्राचं पण आपण वर्कआउट गाईडलाईन इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन प्रमाणे आम्ही केलेलं आहे। यामध्ये आवश्यक ज्या सूचना आहेत यावेळेच्या कार्यक्रमाचं मी वाचन करतो। यामध्ये अंतिम प्रभाग न्याय मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक 31/10/2025। त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 6/11/2025। नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी 10 नोव्हेंबर 11 ते 17/11/2025। वरील नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची कालावधी 10/11 ते 17/11 दुपारी 3 वाजेपर्यंत। त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस आपला मध्ये आहे, त्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही। त्यानंतर नॉमिनेशनची छाननी व वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18/11/2025 सकाळी 11 वाजेपासून। नॉमिनेशन्स मागे घेण्याचा अंतिम दिनांक 19/11 ते 21/11 दुपारी 3 वाजेपर्यंत। अपील असल्यास 21/11/25 ते 25/11/2025
अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी, मात्र दिनांक 25/11/25 पर्यंतच आपल्याला स्वीकारण्यात येतील अपील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसंच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 26/11/2025. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 2 डिसेंबर म्हणजे 2/12/2025 सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 आणि मतमोजणी इमिडिएट दुसऱ्या दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो तारीख आहे तो 3/12 म्हणजे 3 डिसेंबर 2025 सकाळी 10 वाजल्यापासून आणि शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक 10 डिसेंबर 2025 पूर्वी कलम 19च्या तरतुदीनुसार हा आपला टोटल कार्यक्रम आहे. त्यामध्ये ज्या महत्वाच्या सूचना यावेळेस आहे आपल्या दिलेल्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये एक महत्वाचं आहे की आपल्याला राखीव जागेवर निवडणूक लढवायची असेल तर व्हॅलिडिटी जरी अवेलेबल नसेल पण पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल आणि त्याची अर्जाची पोच पावती जर असेल तर ती आपल्या नॉमिनेशन सोबत सादर करायची आहे. तसेच नॉमिनेशन सोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत सादर करण्याबाबत शासनाच्या 3 नोव्हेंबर 2025च्या अध्यादेशाद्वारे सूचना आपण करण्यात आलेली आहे. नॉमिनेशन स्वीकारण्याची जी प्रोसेस आहे ती संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येत असून त्यांना कंपल्सरी त्याच्यामध्ये नॉमिनेशन भरायचं आहे. त्याच्यामध्ये जो ऍड्रेस आहे तो HTTP स्टेट इलेक्शन कमिशन त्याचा डिटेल ऍड्रेस आपल्याला आणि सर्व उमेदवारांना आपण ऑलरेडी कळवलेला आहे. आपल्यालाही मी याची प्रत देतो. त्यानंतर आदर्श आचारसंहितेची जी अंमलबजावणी याच्याबाबत बरेचसे कन्फ्युजन असण्याची शक्यता आहे, परंतु आपल्या गाईडलाईन मध्ये आणि काल इलेक्शन कमिशनने जे डिटेल आपल्याला गाईडलाईन दिलाय त्यामध्ये ही आचारसंहिता ज्या क्षेत्रामध्ये नगरपालिका इलेक्शन नगर परिषद इलेक्शन आहे तर त्या क्षेत्रामध्येच लागू आहे. तथापि आपल्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये याला प्रभावित करणारे काही कार्यक्रम घेऊ नये अशा इलेक्शन कमिशनच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने या सूचना सर्वांना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर दुबार मतदानाचा जो विषय आहे तो साधारणतः आपल्याकडं 2945 दुबार मतदान जिल्ह्यामध्ये आहेत आणि यावेळेस आपण सगळ्या यामध्ये स्टार मार्क आपण त्याला ऑलरेडी यादीमध्ये केलेलं आहे आणि या सगळ्यांकडून परिशिष्ट 1 आपल्याला भरून घ्यायचं आहे. जरी त्या मतदाराने रिस्पॉन्ड केलं नाही तरी मतदार 2945 आहे त्याची आपल्याला डिटेल देतो. 2945 पूर्ण जिल्ह्यामध्ये. आता त्यामध्ये त्याला यादीमध्ये स्टार मार्क असणार आहे त्यामुळं आपल्या PRO ला ऑलरेडी कळेल की हा 2 वेळा आहे आणि तत्पूर्वीच आपल्याला त्याचा परिशिष्ट 1 भरवायचा आहे. जरी त्याने रिस्पॉन्ड नाही केलं तर त्या दिवशी हमी पत्र पण आपण त्याच्याकडून भरून घेणार आहे. त्यामुळे आपण यामध्ये पण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे हा आरोच्या लेवलवर याची परत पत्रकार परिषदा घेण्यात येतील. बाकी याची पूर्वतयारी म्हणून ऑलरेडी पोलीस आणि महसूल प्रशासन यांचा चांगला समन्वय आहे. सगळ्याच्या संबंधित तडीपारीच्या कारवाया किंवा इतर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे या पण समन्वयाने ऑलरेडी चालू आहेत आणि आजही आम्ही या सर्व अधिकाऱ्यांची RO आणि पोलीस प्रशासन याची बैठक पूर्वतयारीची आम्ही ठेवलेली आहे. तर मला वाटतं बऱ्यापैकी मेन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत.